नमस्कार. आज आपण झिरोदा काईटमधून सेगमेंट्स ओपन कशी करायची, इनेबल कशी करायची ते पाहणार आहोत. वेलकम. वी आर गोइंग टू सी टुडे हाऊ टू इनेबल डिफरंट सेगमेंट्स फ्रॉम झिरोदा काईट. This is our opening screen of Zerodha. In the right hand downside corner you can see your user ID. In my case it is SO4368. हा झिरोदाचा मुख्य स्क्रीन आहे. त्याच्या उजवीकडच्या बाजूला तळाशी आपला युजर आय डी दिसेल. SO4368 हा माझा आहे, तो आपण प्रेस करूया. आफ्टर प्रेसिंग दिस युजर आय डी you can see in the top right hand corner your name. आपला युजर आय डी प्रेस केल्यानंतर तुम्हाला हा स्क्रीन दिसेल आणि या स्क्रीनच्या उजवीकडच्या बाजूला सगळ्यात टॉपला सगळ्यात वरती तुमचं नाव दिसेल. इथे आता माझं नाव UK दिसत आहे, ते मी आता प्रेस करतो. आय एम सीइंग माय नेम UK. आय एम प्रेसिंग इट नाव. आता तुम्हाला प्रोफाईल स्क्रीनमध्ये बऱ्याच गोष्टी दिसतील. सपोर्ट कोड, मॅनेज अकाउंट, बँक अकाउंट. त्याच्या तळाशी तुम्हाला सेगमेंट्स हा पर्याय दिसत आहे. यू विल सी सो मेनी थिंग्स इन द प्रोफाईल सेक्शन. इन द बिलो ऑफ युअर बँक अकाउंट यू कॅन सी द सेगमेंट्स. यू हॅव टू प्रेस द सेगमेंट्स पार्ट इन इट. इन माय केस ऑल सेगमेंट्स आर ऑन. इन युअर केस पॉसिबली only BSc and NSc may be on, maybe MF also could be on. So you can press any of that, either BSc, MF or NSc. तुमच्या बाबतीमध्ये तुम्हाला इथे बऱ्याच गोष्टी दिसतील. तुम्हाला दोनच गोष्टी दिसतील कदाचित, BSc, NSc आणि MF. माझ्याकडे मला सर्व सेक्शन ओपन असल्यामुळे सर्व दिसत आहेत. आपण NSc प्रेस करूया. वी विल प्रेस NSc. इथे गेल्यानंतर तुम्हाला मॅनेज सेगमेंट्स आणि त्याच्या तळाशी किल स्विच आणि ॲक्टिवेट सेगमेंट दिसणार आहे. माझी सगळीच सेगमेंट्स इनेबल असल्यामुळे ती किल स्विचमध्ये आहेत, म्हणजे मला ते डिॲक्टिवेट करण्यासाठी उपयोग करता येईल त्याचा. इन माय केस ऑल माय सेगमेंट्स आर इनेबल्ड. बिकॉज ऑफ दॅट kill switch is there, and in kill switch I can deactivate them. In your case you have to activate the segment, so you have to use the activate segment tab. I am pressing that tab now. तुमच्या बाबतीत तुम्हाला ॲक्टिवेट सेगमेंट टॅब प्रेस करायला लागेल आणि तिथे तुम्हाला ही सगळी सेगमेंट म्हणजे NSc इक्विटी, BSc इक्विटी, NSc फीचर्स, BSc फीचर्स वगैरे सेगमेंट दिसतील. मी प्रेस करतोय आता ॲक्टिवेट सेगमेंट. माझ्या बाबतीत फक्त जी माझी ॲक्टिवेट नाही आहेत तेवढीच दिसणार आहेत. Now in my case BSc currency exchange is not yet activated, so I can enable it. In your case you can see NSc F&O, BSc F&O also, and along with the other things. माझ्या बाबतीमध्ये BSc currency exchange हे इनेबल नसल्यामुळे मला ते फक्त इनेबल करता येईल ॲक्टिवेट सेगमेंटमध्ये जाऊन. तुम्हाला इथे BSc F&O, NSc F&O वगैरे दिसणारे आहे, ते तुम्हाला इनेबल करायचं आहे. तुमच्यासमोर ते ग्रेमध्ये असेल, ते तुम्ही ब्ल्यूमध्ये आणायचं आहे. मी तुम्हाला जस्ट पुन्हा किलचा स्क्रीन दाखवतोय. तुम्हाला किलमध्ये जायचं नाही आहे, तुम्हाला ॲक्टिवेटमध्येच जायचं आहे. पण तुम्हाला ॲक्टिवेटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला किल स्विचमध्ये आत्ता मला जे दिसते तशाच प्रकारचं तुम्हाला साधारण स्क्रीन दिसेल. फक्त तुम्हाला हे करायचं आहे मात्र ॲक्टिवेट सेगमेंटमध्ये जाऊन. यू हॅव टू डू इट इन ॲक्टिवेट सेगमेंट, बट आय एम जस्ट वॉन्टेड टू शो यू व्हॉट एक्झॅक्टली यू हॅव टू मेक ऑर डू. सो आय एम जस्ट शोइंग द किल स्विच. Because these are already enabled segments, I want to disable. In your case all these things will be appear in the activate segment and you have to activate them. So in your case all this switch will be in the gray and that you have to make it blue. तुमच्या केसमध्ये हे सर्व स्विच ॲक्टिवेट सेगमेंटमध्ये असतील आणि ते ग्रेमध्ये असतील. तुम्हाला ते इनेबल म्हणजे ब्ल्यूमध्ये आणायचे. मी एक करून दाखवतो इथे. हे तुम्हाला साधारणपणे तुम्हाला अशा प्रकारे तुमचा स्क्रीन साधारण असेल. कदाचित NSc इक्विटी आणि BSc इक्विटी हे तुमचं ब्ल्यू असेल आणि बाकी सगळं ग्रे असेल. इन युअर केस पॉसिबली NSc इक्विटी आणि BSc इक्विटी मे बी इन द ब्ल्यू, ऑल अदर्स विल बी इन ग्रे. So what you have to do,
you have to enable NSE feature options and BSE feature options. Okay, so do that way, and this has to be done in the activate segment. That again I am making it more clear. मी पुन्हा सांगतोय की हे ॲक्टिवेट सेगमेंटमध्ये तुमचं सगळे ग्रे स्विच असतील ते तुम्हाला ब्ल्यू किंवा निळे करायचे आहेत. पुन्हा एकदा मी इथे मार्क करतो काय करायचं आहे ते. हे दोन स्विच तुमचे ग्रेमध्ये असतील ते तुम्ही प्रेस करून ब्ल्यूमध्ये आणा. एवढंच करायचं आहे. आणि हे केल्यानंतर कंटिन्यूमध्ये जायचं आहे. माझ्या केसमध्ये कंटिन्यूमध्ये गेल्यानंतर ते डिॲक्टिवेट होणार आहेत. तेव्हा तुम्ही तुमचा जो कंटिन्यू प्रेस करा ॲक्टिवेट सेगमेंटमधला, आणि त्याप्रमाणे जे काही स्क्रीनवर फॉलो करायचं असेल ते दाखवत जाईल आणि त्याप्रमाणे तुम्हाला करायचं आहे. सो यू हॅव टू जस्ट प्रेस कंटिन्यू अँड जस्ट फॉलो द इन्स्ट्रक्शन गिवन बाय द ॲप्लिकेशन. Probably it may ask you to submit your IT returns or salary slip. कदाचित तो तुम्हाला IT रिटर्न्स आणि सॅलरी स्लिप यापैकी काहीतरी सबमिट करायला सांगेल. तुम्ही पुढे जाऊन पहा अँड जस्ट चेक what is it exactly asking for. Keep those documents ready and then redo the things. पुढे जाऊन पहा तो नक्की तुम्हाला काय विचारायचं ते लक्षात घ्या. ती डॉक्युमेंट रेडी करा, तयार ठेवा आणि मग त्याप्रमाणे पुन्हा एकदा ही प्रोसेस फॉलो करा आणि ती डॉक्युमेंट सबमिट करा. काही प्रॉब्लेम आला तर ग्रुपवर तुम्ही टाकू शकता किंवा अगदीच काही मोठा प्रॉब्लेम आला तर मला कॉल करू शकता. यू कॅन ऑलवेज पुट युअर प्रॉब्लेम्स इन द ग्रुप. आय एम देअर टू सॉल्व इट. थँक यू व्हेरी मच फॉर लिसनिंग.